जेव्हा मी हिला फर्स्ट टाइम म्हणजे माझं काम सुरू झाल्यानंतर पण मला पण नवीन नवीन वाटत होतं. तर मला कळेल की नवीन लोकांची काय फिलिंग असते इंडस्ट्रीमध्ये. सो जेव्हा हिला मी भेटली तेव्हा ती म्हणाली की सगळ्यांनी मला जुळवून घेतलंय, सगळ्या गोष्टी छान सगळे समजावून सांगतात. इव्हन स्क्रिप्टच्या बाबतीत म्हण, काही बाबतीत म्हण, सगळे समजावून सांगतात. पण जेव्हा तुला भीती वाटत होती की अरे बाबा मी नवीन आहे, आणि वल्लरीची फर्स्ट इम्प्रेशन काय होती, कशी असेल ती? तो आमचा ना पहिला शूटिंगचा दिवस एकत्र होता. मी डायरेक्ट तिला शूटिंग म्हणजे सेटवरच भेटले. त्याच्या आधी मला हॉस्पिटलमध्ये शूट होतं आमचं. त्याच्या आधी फक्त मला ऑब्व्हियसली ती आधीपासून माहिती होती, म्हणजे ती श्रावण क्वीन होती त्याच्यामुळे मला ती माहिती होती. तेव्हापासूनच मी तिला फॉलोही करत होते इन्स्टावर, तेव्हापासून मला ती माहिती होती. आणि पण आम्ही भेटलो शूटिंगच्या सेटवर आणि हॉस्पिटलचं शूट होतं आणि तेव्हा माझा शूटिंगचा आयुष्यातल्या शूटिंगचा पहिला दिवस. म्हणजे त्याच्या आधी मी काहीही केलेलं नव्हतं. आयुष्यातल्याच शूटिंगचा पहिला दिवस. आयुष्य किती म्हणजे ओके ओके, फर्स्ट जेवढं आयुष्य जगले जेवढं काही माझा पहिला दिवस होता. तर आणि मी तेव्हा ठाण्यात राहत नव्हते, काहीच माझं झालं नाही. त्याच्यामुळे माझी मावशी बोरिवलीला राहते, मी तिच्याकडे राहायला आले होते आणि शूटिंग ठाण्यात होतं आणि आमच्याकडे हॉस्पिटल ते एकच दिवस होतं. त्याच्यामुळे शिफ्ट एक्सटेंड झाली. रात्री ऑलमोस्ट 12:30 पाऊण वाजता वगैरे दीड वाजता वगैरे पॅकअप झालं आणि मला सांगितलं होतं की ठाण्यावरनं 2 वाजेपर्यंत बसेस आहेत बोरिवलीला जायचं. आणि मी फुल उत्साहात म्हणलं नाही मी बसनेच जाणार आहे. आणि तेव्हा आमची काहीच ओळख नव्हती, पण तरी सुद्धा तिने मला गाडीतनं ती म्हणाली कुठून बस मिळणार आहे तुला? मी म्हणली की इथे ते असा स्टॉप आहे, तिकडनं मला बस मिळणार आहे. पॉसिबलच नाही. ती म्हणाली की ओके, मग तू कशी जाणार आहेस? म्हणलं की कॅबनी. नाही, तू बस गाडीत, मी तुला सोडते. म्हटलं ओके. मग मी गाडीत बसले, तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या गाडीत बसले, समोर तुझ्या बरोबर शेजारी. आणि मग तिने मला सोडलं त्या बस स्टॉपला आणि मला इंस्टाग्रामवर एक मेसेज करशील का तू पोहोचल्यावर? आणि जर नाही मिळालं तर प्लीज असं कॅब वगैरे काहीतरी बघ, म्हणजे तुला म्हणजे कॅब वगैरे 15 मिनिटात नाही काही मिळालं ना तर प्लीज थांबू नकोस, प्लीज कॅबने जा. आणि पण हो चालेल. आणि आमचं खूपच तेव्हा अगदी म्हणजे फॉर्मल अगदी असं फॉर्मल पहिल्यांदाच आम्ही भेटत होतो. मी तिला तिथेच विचारलं की तू आधी कधी मुंबईला आलीस का? म्हणजे नाही, पहिल्यांदाच. म्हटलं अच्छा, शूटिंग तर पहिल्यांदाच, ट्रॅव्हलही पहिल्यांदाच मुंबईत, सगळंच तिथं पहिलं होतं. आणि मग पाहुणा जेही म्हणाले मी बसने जाणार आहे. खरं तर म्हणजे आत्ताच्या आमचं नातं रिलेशन असते, मी तिला म्हणलं की बसने, कॅब मी तुला बुक करून देते वाटतेस, आता बसने जात नाहीत लोक पाऊण नंतर आधी. पण पहिल्यांदाच भेटले. सो मला सांगितलं कसं हिला मी सांगू. आणि त्यात तर मला ती खूपच लहान वाटली होती की अरे ही एवढी लहान हो, म्हणजे तेव्हा अशी म्हटलं ही कशी जाईल, तर कसं सांगू. पण म्हटलं की मी सोडते, म्हणजे तिला म्हटलं तरी उतरली. तरी म्हटलं की नाही, म्हटलं तू प्लीज तू कॅबने जा. आणि पोहोचले. आणि मग मीच तुला मेसेज केलं की मी शोधलं आलापिनी, कारण का ग्रुपवर आमच्या व्हॉट्सअपवर सगळ्यांचे डीपी नसतात. सो मी ग्रुप म्हटलं काही कळतच नाही पोहोचलं. मी तिला 1:30 वाजता शोधलं. मी तिला मेसेज केलं, याचं नाव एक तर युनिक आहे, त्यामुळे पटकन मिळालं. तिला मेसेज केला की काय झालं, तू पोहोचलीस का, बस मिळाली का, कशी गेलीस? मला नाही, मी कॅबच केली, मी जाते की आई बाबांना मी आहे टच. ओके, मग मी जाऊ. बापरे, पहिलं इम्प्रेशन हेच होतं. म्हणजे पहिलं इम्प्रेशनच असं ताई केअरिंग की तू बस, तू हे कर, असंच पहिला इम्प्रेशन. त्याच्यामुळे मला नाही वाटत की चुकीचं इम्प्रेशन किंवा वेगळं इम्प्रेशन होतं. जे आहे ते ऍक्च्युली तशीच आहे. केअरिंग म्हणजे मग पहिल्यांदा भेटेल अशी शांत अशी बसली असते, कोणाकडे बघणार नाही वगैरे, पण नंतर हाय हॅलो नंतर जे सुरू होतं ते, त्यामुळे ते मला